आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडी सज्ज. शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शारदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेता जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संपर्क प्रमुख शारदा जाधव यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, रमेश खाडे उपस्थित होते. या बैठकीत बोलताना शारदा जाधव यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचं सांगितलं. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आघाडी सक्षम असल्याचं शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांनी सांगितलं. आज करवीर बसने अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते, आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने आणि पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज एक महिलांची आढावा बैठक घेतली. बैठकीत मला चांगला स्कोप दिसला. मागच्या 3 महिन्यापूर्वी घेतलेली बैठक आणि आत्ताच्या बैठकीमध्ये फार फरक आहे. म्हणजे पक्षाने जी ग्रीप घेतलेली आहे ती अतिशय सुंदर घेतलेली आहे. खरंच हे विधानसभेचं जे महायुतीचं वातावरण आहे ते आम्हाला पोषक ठरलेलं आहे. आत्ताच्या मीटिंगमध्ये आम्हाला सूचना दिल्या होत्या की पक्षाचे सदस्य नोंदणी फॉर्म, प्रथम पदांची, रिक्त पदांची नियुक्ती, आणि तिसरा आमचा मुद्दा होता की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये 50% महिला आरक्षण असल्यामुळे ज्या महिला इच्छुक आहेत, ज्या कॅपेबल आहेत, त्यांची यादी. त्याच्यामुळे ह्या अनुषंगाने जर आम्ही बघितलं तर खरंच वातावरण फार पोषक आहे. मला असं वाटतं जसा भगवा इथे फडकला आहे विधानसभेत, तसंच इथं पोषक वातावरण दिसतं आहे. आणि 100% माझ्या महिलांनी आत्ता जे मला दाखवलेले आहे अहवाल सादर केले आहेत की त्यांनी केलेली कामं असू दे, त्यांनी केलेली पदनियुक्ती असू दे किंवा सदस्य नोंदणी असू दे, ह्याच्यामध्ये फार फरक आहे. आणि मुख्य म्हणजे आज आवर्जून सांगू इच्छिते की पहिले आम्हाला इथे उपनेते नव्हत्या, पण जयश्रीताई जाधवसारख्या माजी आमदार आम्हाला उपनेते लाभले आहेत. म्हणजे टोटली पक्षाचं बाळकडू मिळालं आहे आता त्यांना. त्याच्यामुळे ताईंवर पण खूप मोठ्या आता आम्ही जबाबदारीने बघतोय की ही महिला आघाडी वाढवण्यामध्ये ताईसुद्धा आम्हाला हातभार लावणार आहेत. आमचे हे सगळे आमदारसुद्धा आहेत. पण निश्चितच इथे मला नाही वाटत की काय आम्हाला अडचण येऊ शकेल. 50% महिला आरक्षणामध्ये आम्ही अग्रेसर राहू एवढे सांगते. आणि इथून पुढे महिला आघाडी ह्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त दिसेल एवढे मी तुम्हाला आवाहन करते. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, मंगलताई साळुंखे, पूजा भोर, कोल्हापूर शहर लाडके बहीण योजना प्रमुख पवित्रा रांगणेकर, महिला शहर प्रमुख अमरजा पाटील, गौरी माळकर, पूजा कमते, पूजा पाटील, नम्रता भोसले यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.